विवेकानंद प्रायमरी स्कूल, सेलू. स्टँडर्ड सेकंड. सब्जेक्ट इंग्लिश. 3.7 लेट्स स्पीक. पेज नंबर 41. Good morning friends. Today we are going to learn 3.7 let's speak. पेज नंबर 41. मुलांनो, आज आपण इंग्रजी विषयात पेज क्रमांक 41 वरील 3.7 लेट्स स्पीक हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर काही मुलांचा संवाद. काही मुलं एकमेकांशी बोलत आहेत. तुम्ही जसं तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असता तसं ही मुलं देखील एकमेकांशी बोलत आहेत. तो संवाद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघा मुलांनो, पहिला जो संवाद आहे त्यामध्ये पहा, जॉन नावाचा जो मुलगा आहे तो बोलतोय. तो काय म्हणतोय पहा. जॉन, आय फाउंड अ पेन्सिल. ईशा, इज इट योर्स. हा जो जॉन नावाचा मुलगा आहे त्याला पेन्सिल सापडलेली आहे आणि तो विचारतोय की मला एक पेन्सिल सापडली आहे. आय फाउंड अ पेन्सिल. मला एक पेन्सिल सापडलेली आहे. ईशा, इज इट योर्स. ईशा, ही तुझी पेन्सिल आहे का. त्यावर ईशा उत्तर देते, ईशा, नो इट्स नॉट माइन. ईशा म्हणते, नो इट्स नॉट माइन. नाही, ही माझी पेन्सिल नाही. आता पुन्हा जॉन म्हणतो पहा. जॉन, अमित, इज धिस पेन्सिल योर्स. अमित म्हणतो, अमित. जॉन अमितला विचारतो, अमित, इज धिस पेन्सिल योर्स. अमित, ही तुझी पेन्सिल आहे का. आता अमित उत्तर देतो, नो इट्स नॉट माइन. अमित म्हणतो, नाही, ही माझी पेन्सिल नाही. पुन्हा जॉन विचारतो पहा, सोनू, इज धिस पेन्सिल योर्स. आता सोनूला विचारतो जॉन, सोनू, इज धिस पेन्सिल योर्स. सोनू, ही तुझी पेन्सिल आहे का. त्यावर सोनू उत्तर देते, यस इट्स माइन. थँक यू जॉन. तेव्हा सोनू उत्तर देते, होय, यस इट्स माइन. होय, ही माझी आहे. थँक यू जॉन. धन्यवाद जॉन. तुम्हाला माझी पेन्सिल परत केल्याबद्दल खूप खूप आभार. हा एक आपण जॉन, ईशा, अमित आणि सोनू या मित्रमैत्रिणींमधला हा संवाद पाहिला. तुम्ही देखील तुम्हाला कोणाची तरी पेन सापडते, पेन्सिल सापडते, वही सापडते, त्यावेळी तुम्ही देखील विचारता का नाही. तसाच हा संवाद आहे. आता आणखीन काही मुलांचा संवाद पाहूयात. बघा, आनंद, एक्सक्यूज मी, इज धिस रुलर योर्स. आता आनंद नावाचा जो मुलगा आहे, विद्यार्थी आहे, त्याला एक मोजपट्टी सापडते. मग तो विचारतो, एक्सक्यूज मी, इज धिस रुलर योर्स. तो आनंद काय विचारतो की ही मोजपट्टी तुझी आहे का. आता बिट्टू उत्तर देतो. त्यानं बिट्टूला विचारलेलं, त्याचा मित्र बिट्टूला त्यानं विचारलेलं आहे, ही पट्टी तुझी आहे का. तेव्हा बिट्टू सांगतो पहा, यस इट इज. थँक यू व्हेरी मच. व्हेअर डिड यू फाइंड इट. बिट्टू सांगतो, यस इट इज. होय, ही माझीच मोजपट्टी आहे. थँक यू व्हेरी मच. तुझे खूप खूप आभार. व्हेअर डिड यू फाइंड इट. तुला ही कुठे सापडली. आनंद सांगतो आता पहा, आनंद, अंडर द बेंच. मला या बेंचच्या बाकाच्या खाली ही मोजपट्टी रुलर तुझी सापडली आहे. त्यानंतर आता शिल्पा नावाची मुलगी आहे पहा. शिल्पा, आशू आणि शेल्डन, सानिका ह्यांच्यामध्ये आता संवाद चालू आहे. ते काय म्हणतात पहा. बघा, शिल्पा काय म्हणते, एक्सक्यूज मी आशू, हॅव यू लॉस्ट युअर इरेझर. आता शिल्पा नावाची मुलगी आशू नावाच्या मुलीला विचारते, शिल्पा, एक्सक्यूज मी आशू,
ऐकतेस का आशू? हॅव यू लॉस्ट युअर इरेझर? तू तुझं इरेझर म्हणजे खोडरबर, तू तुझं खोडरबर हरवलं आहे का? तेव्हा आशू उत्तर देते, यस आय हॅव. आशू म्हणते, हो माझं खोडरबर हरवलं आहे ग. मग शिल्पा विचारते, इज दिस युअर्स? शिल्पाच्या हातात खोडरबर असतं. शिल्पा मग आशूला विचारते, इज दिस युअर्स? हे तुझंच खोडरबर आहे का? आशू म्हणते, यस इट्स माइन. हो हे माझंच आहे. थँक यू शिल्पा. धन्यवाद शिल्पा, तुझे खूप आभार. तू मला हे माझं हरवलेलं खोडरबर वापस केलंस. आता त्यानंतर शेल्डन आणि सानिका यांच्यातला संवाद आहे बघा. शेल्डन, ओ आय फॉरगॉट माय पेन ॲट होम. कॅन यू प्लीज लेंड मी अ पेन? सानिका. शेल्डन काय म्हणतो पहा. ओ आय फॉरगॉट माय पेन ॲट होम. अरे चा, माझा पेन तर घरीच विसरला आहे. कॅन यू प्लीज लेंड मी अ पेन? सानिका. सानिका, तू मला तात्पुरता वापरायला पेन देशील का? उसना पेन देशील का? तेव्हा सानिका म्हणते, ओ यस हिअर इट इज. सानिका म्हणते, हो नक्की, हा घे पेन. मग शेल्डन म्हणतो, थँक्यू, खूप आभार, खूप खूप धन्यवाद, तू मला पेन दिलास. आता मुलांनो, आपण पेज क्रमांक 41 वरील 3.7 लेट स्पीक हा भाग पाहिला, बरोबर. आता ह्या घटकामध्ये जे आपण संवाद पाहिले, सुरुवातीचा जॉन, ईशा, अमित आणि सोनूमधला संवाद असेल, आनंद बिट्टू यांचा संवाद असेल, किंवा शिल्पा आणि आशू आणि आता शेल्डन सानिका ह्यांचा संवाद असेल, हे संवाद तुम्ही देखील रोज तुमच्या मातृभाषेमध्ये तुमच्या वर्गमित्रांशी साधत असता, बरोबर आहे. कोणाचं खोडरबर हरवतं, मग तुम्ही विचारता तुझं आहे का, तुझं आहे का. कोणाची पेन हरवते, कोणाची पेन्सिल हरवते. हेच संवाद आपल्याला या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेले आहेत. मुलांनो, हे संवाद तुम्ही देखील आवर्जून घरी वाचा, नीट लक्षात घ्या आणि शुद्धलेखन म्हणून देखील इंग्रजीच्या 4 लाईनच्या वहीमध्ये देखील लेट स्पीक हा घटक लिहा. उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू. थँक्यू.